नमस्कार लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनाचा एप्रिल हप्ता अजून मिळाला नाही म्हणून वाट पाहत असाल तर आजची अपडेट थोडी वेगळी आणि खूप महत्त्वाची आहे. कारण आता नवीन माहिती समोर येतेय. म्हणजे काय? इलिजिबिलिटी रीचेक प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. म्हणजे काय? ज्या महिलांनी अर्ज केला आहे त्यांची पात्रता पुन्हा तपासली जात आहे. यामध्ये उत्पन्न मर्यादा, कागदपत्रांची पडताळणी आणि डीबीटी रेडीनेस हे सगळं पुन्हा व्हेरीफाय केलं जात आहे. यामुळेच काहींचा एप्रिल हप्ता डिले झाला आहे. पण इथेच एक मोठा पॉइंट, ही प्रक्रिया पूर्णपणे झाल्यानंतर पेंडिंग पेमेंट्स एकत्र रिलीज होण्याची शक्यता आहे. म्हणजेच एप्रिलचा हप्ता प्लस मे महिन्याचा हप्ता जवळपासच्या कालावधीत मिळू शकतो. आणखी एक नवीन अपडेट, सरकारकडून बेनिफिशरी डेटा क्लीन करण्यावर भर दिला जात आहे. म्हणजे ड्युप्लिकेट किंवा चुकीचे अर्ज काढले जात आहेत. यामुळे फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळेल. सरकारच्या बाजूने सर्वसाधारणपणे असे सांगितले जात आहे की पात्र लाभार्थ्यांना त्यांचा हक्काचा पैसा दिला जाईल आणि कोणालाही वंचित ठेवले जाणार नाही. म्हणून जर तुमचा हप्ता अजून आला नसेल तर तो अडकलेला नाही, फक्त व्हेरिफिकेशनमध्ये आहे. आता तुम्ही काय करायला पाहिजे? तुमची सर्व माहिती बरोबर आहे का ते तपासा. आधार बँक लिंक व्हेरीफाय करा आणि डीबीटी ॲक्टिव्ह ठेवा. एक महत्त्वाची सूचना, इलिजिबिलिटी अप्रूव्ह करून देतो म्हणून काही लोक पैसे मागू शकतात. अशा कोणत्याही गोष्टींपासून दूर राहा, कारण ही प्रक्रिया पूर्णपणे सरकारी आणि फ्री आहे. आणि लक्षात ठेवा, तुमचा एप्रिल हप्ता येणारच आहे आणि मे हप्ता त्यानंतर किंवा सोबत मिळू शकतो. तर मित्रांनो, थोडा संयम ठेवा, हा व्हिडिओ सेव्ह करा आणि चॅनल फॉलो करा. कारण पुढच्या अपडेटमध्ये इलिजिबिलिटी फायनल कधी होणार आणि पेमेंट एक्झॅक्ट कधी येणार हे सगळं तुम्हाला इथेच मिळणार आहे. लाडकी बहीण योजनाच्या संबंधित नवीन GR व अपडेट बघण्यासाठी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि आत्तापर्यंत तुमचे किती हप्ते आले आणि किती नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा.